पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते, ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची, वारीची. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज काय बनवूयामध्ये. आषाढी एकादशी निमित्ताने उपवासाचे पदार्थ, पण तेही चविष्ट आणि स्वादिष्ट बनवूया आणि मनसोक्त खाऊया. सांगा तर मग आज काय बनवूया. आज आपण ना उपवासाचा पूर्ण साऊथ इंडियन स्टाईल मेनू कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात आधी इडलीपासून सुरुवात करूयात. तर इडली बनवण्यासाठी इथे मी हे इडलीचं पीठ बनवून तयार केलेलं आहे. यासाठी 1 कप वरई घ्यायची, त्यामध्ये पाव कप साबुदाणा घालायचा आणि हे मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं. हे पीठ आहे ना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पण बनवून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा इडली बनवून खाऊ शकता. याचे आप्पेही सुंदर होतात याच पिठाचे. तर या पिठामध्ये आता मी घालते अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी. आता हे छान एकत्र मिक्स करूयात आणि आता 10 ते 15 मिनिटं हे बॅटर छानपैकी मुरण्यासाठी ठेवून देऊया. तर हे बॅटर मी इथे 15 मिनिटं छान मुरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल छान फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मिक्स करूयात आणि आपण आता हे इन्स्टंट व्हर्जन बनवतो. जर तुम्हाला इन्स्टंट इडली नसेल बनवायची तर हे बॅटर झाकण ठेवून कमीत कमी 14 ते 16 तास मुरवून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी 4 वाजता हे बॅटर तयार करून ठेवा आणि फर्मेंट करून घ्या. आता यामध्ये मी घालते फ्रूट सॉल्ट अर्धा चमचा आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं चमचाभर पाणी आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं. आता हे जे तयार बॅटर आहे हे लगेचच याच्या इडल्या करायला घ्यायच्या. इथे इडलीचं प्लेट आहे, यामध्ये ना तेल लावून हे छान ग्रीस करून घेतलेल्या आहेत मोल्ड किंवा प्लेट. यामध्ये हे बॅटर घालूयात. इडली कुकर आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालूयात हे साचा. झाकण लावून 10 ते 12 मिनिटं छान स्टीम करून घेऊया. इडली साधारणतः 12 मिनिटं मी स्टीम केलेली आहे. येस, आणि हे काढूयात आणि 5 मिनिटं थंड करूया. इडली हलकीशी थंड झाली की आपण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मस्त टमाटम इडल्या फुगलेल्या आहेत. छान जाळीदारही होतात या इडल्या. क्या बात आहे, मस्त फुगली, छान जाळीदार झालेली आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप इडली प्रीमिक्स, अर्धा कप दही, 3 ते 4 कप पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट, पाणी. वरई आणि साबुदाणा एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेत याचं पीठ करायचं. यात दही आणि पाणी घालून हे बॅटर मुरवून घ्यायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ, फ्रूट सॉल्ट आणि पाणी घालून मिसळून घेत तेलाने ग्रीस केलेल्या इडली पात्रात घालायचं आणि 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घेत इडल्या काढायच्या. झाल्या आपल्या आषाढी एकादशी उपवास विशेष इडल्या तयार. आता आपल्या इडल्या बनवून तयार आहेत. हे जे इडलीचं उरलेलं पीठ आहे यापासूनच आपण आप्पे बनवतोय. तर या पिठामध्ये काय करायचं, या पिठामध्ये आपण घालतोय आलं आणि मिरचीचा ठेचा, पाव चमचा जिरं, 3 ते 4 चमचे भोपळ्याचा किस, लाल भोपळ्याचा किस. नसाल खात, उपवासाला तुमच्या इथे नसेल चालत तर स्किप करू शकता. हे मिक्स करूया छान आणि आता आपण याचं आप्पे बनवूया. मीडियम हीटवर आप्पे पात्र गरम करून घ्यायचं, त्यामध्ये साजूक तूप घालायचं. आता प्रत्येक साच्यामध्ये चमचाभर हे आप्याचं पीठ घालायचं, बॅटर घालायचं आणि हे घालून झालं की यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट खरपूस भाजून घ्यायचे. भाजून झाले की आप्यांवर परत हलकंसं साजूक तूप घालायचं आणि चमच्याच्या मदतीने हे उलटवून घ्यायचे आणि खालच्या बाजूनेही छान भाजून घ्यायचे. आषाढी एकादशी उपवास विशेष आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं पीठ, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा जिरे, 3 ते 4 चमचे किसलेला लाल भोपळा, साजूक तूप.
आप्पे करण्यासाठी इडलीसाठी तयार केलेल्या बॅटरमध्ये मिरचीचा ठेचा, जिरं आणि लाल भोपळ्याचा किस घालून मिसळून घेत तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात आप्पे घालायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचे. झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष आप्पे तयार. आता आपण बनवतोय उपवासाचा मेदू वडा. तर त्यासाठी ना तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये घालूयात 1 कप पाणी, चवीपुरतं मीठ, आलं मिरचीचा ठेचा आणि जिरं, आणि याला छान आहे ना एक उकळी काढून घेऊया. आता इथे पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे मी घालते अर्धा कप वरईचं पीठ. मिक्स करायचं हे पटकन. आता हे छान असं एकजीव झालं की काय करायचं, गॅस मंद आचेवर करून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं हे छान शिजवून घेऊया. आता हे जवळपास एक 10 मिनिटं झालेले आहेत. छान वाफवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल छान मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण आहे ना आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे मेदूवड्याचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. यामध्ये घालूयात 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट. मिक्स करूयात आणि हे मिश्रण छान असं एकजीव झालं की यातून छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. तुम्हाला कितपत मोठा वडा बनवायचा त्या अंदाजाने, आणि याला मेदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा. तेल गरम झालेलं आहे. वडे आता आपण डीप फ्राय करून घेऊया. आता कुठल्याही प्रकारचा वडा म्हणजे मेदूवडा किंवा साबुदाणा वडा हा तळताना आहे ना कायम मीडियम टू हाय हीटवर तळायचा. अगदी लो हीटवर तळायचं नाही. याचं कारण की या वड्यांमध्ये मॉइश्चर खूप असतं आणि जर ते खूप वेळ तेलामध्ये तुम्ही सोडून ठेवले तर त्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते आणि मग तो वडा फुटतो. त्यामुळे मीडियम टू हाय हीटवर हे तळायचं. खालची बाजू छान तळून झाले की उलटवूयात आणि दुसऱ्या बाजूनही मस्त खमंग असे हे वडे तळून घेऊया. आता वडे इथे मस्त तळून झालेले आहेत. आता हे आपण काढूयात टिश्यू पेपरवर. मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकाल. एक सारखा असा सोनेरी रंग आलेला आहे. क्या बात आहे. अजिबात वाटत नाही आहेत की उपवासाचे मेदू वडे आहेत. आषाढी एकादशी उपवास विशेष मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा कप वरईचं पीठ, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, तळण्यासाठी तेल, पाणी. आता पाण्यात मीठ, आलं मिरचीचा ठेचा आणि जिरं घालून पाण्याला उकळी आली की यात वरईचं पीठ घालून शिजवून घेत आता हे मिश्रण थंड झालं की यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि याला मेदू वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात मध्यम आचेवर हे वडे तळायचे. झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष मेदू वडे तयार. आता आपण उपवासाचा डोसा बनवूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी अर्धा कप वरई घ्यायची. त्यामध्ये पाव कप साबुदाणा घालायचा. यामध्ये पाणी घालायचं आणि हे स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं. आता यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर हे मिश्रण छान भिजवून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या मिश्रणातून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे भिजवलेलं वरई आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता पाण्याचा वापर न करता आधी हे असंच मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं दही आणि पुन्हा हे छान ब्लेंड करून घ्यायचं. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हे डोशाचं मिश्रण तयार आहे. तवा गरम करून घ्यायचा. त्यावर तवा छान असा ग्रीस करून घ्यायचा. पळीभर बॅटर तव्यावर घालायचं आणि जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने हे बॅटर छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं. बॅटर छान स्प्रेड करून झालं की यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून हा डोसा एक 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचा. आता झाकण काढायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान पलटवून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये उपवासाची बटाटा भाजी घालू शकता. याला एक फोड देऊ शकता. जसं आपल्याला मसाला डोसा मिळतो अगदी त्याच पद्धतीने. आणि हा आता डोसा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही हे बघा मस्त असा कुरकुरीत दिसतोय. असं वाटतच नाही की आपण हा उपवासाचा मसाला डोसा बनवला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.